आली आली भाग्यलक्ष्मी. आज किती भाग्याचा दिवस की आपल्या गावची भाग्यलक्ष्मी मरणावर मात करून परत आली आहे. तुम्हाला मान्य आहे काशी? होय, इतर कोणालाही मान्य नसलं तरी पहिल्या भेटीत आम्हाला ओळखणारी हीच आमची मुलगी काशी. ती आता इथून कुठेही जाणार नाही. आता या गावातच ती राहणार. बाप्पाजी तुम्ही काय बोलताय? हे हे असं सगळं तुम्हाला मान्य आहे? काशी बेटा, अगं इतर कुणीही नाही ओळखलं तरी तुझा हा बाप आणि आणि हा तुझा नवरा तुला ओळखतो. आता राहिला प्रश्न इतरांसमोर हे सिद्ध करण्याचा. त्यासाठी तुला अग्नी परीक्षा द्यावी लागेल. जनरे चला लवकर, तिकडे मोहितांच्या घरात अनर्थ होतोय. काय झालं? हो तिकडे बाप्पाजी त्या भैरवीला अग्निपरीक्षा द्यायला लावतोय. चला चला लवकर माझ्या बरोबर. काय चला 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 लवकर? मी काय तुमच्या घरचा इन्स्पेक्टर आहे काय? अहो तसं नाही. काय असेल ती कंप्लेंट लिहून द्या. ठीक आहे. मी सिद्ध करायला तयार आहे. काशी बेटा, हे मी गावातल्या लोकांसाठी सांगतो. तुला जळत्या निखाऱ्यावरून अनवाणी चालत जावं लागेल. मी असलं काही होऊ देणार नाहीये. पण मी तयार आहे. बघ, इतर कोणी मान्य करो वा न करो, तू अग्निपरीक्षा देणार नाहीयेस. संजय बरोबर बोलतोय. तुला अग्निपरीक्षा द्यायची काही आवश्यकता नाहीये. आणि खबरदार जर हिला कोणी आग्रह केला तर. आता पर्याय नाही. जनते साहेब, काय आता तरी चल लवकर कंप्लेंट लिहून घेतली आहे. कंप्लेंट लिहिलीत ना? तुमच्या आधी 4 कंप्लेंट आहे. त्याच्यावर मला ऍक्शन घ्यायची आहे. नंतर तुमच्या कंप्लेंट कडे बघतो. तुम्ही निघा चला. हो पण तिथे सुद्धा. हो आता जाता का आतमध्ये टाकू तुम्हाला? आता ही म्हणते ना ही आमची मुलगी काशी आहे, त्या गावची भाग्यलक्ष्मी आहे म्हणून. तिला ते सिद्ध करू द्या ना. आणि तिला ते सिद्ध करायलाच हवं. कारण आई फिरायची त्याची आज्ञा आहे आणि तिच्या आज्ञेपुढे कोणाचंच काही चालत नाही. आणि जोपर्यंत मी इथे आहे ना तोपर्यंत हे होऊ देणार नाही. जा या दोघांना घेऊन बाहेर. कुठे घेऊन जाते त्यांना? कुठे नेते त्यांना? सोडा ना माझ्या आनंदला. मी वाटेल ती परीक्षा द्यायला तयार आहे. पण तुम्ही आधी त्या दोघांना सोडा. आम्ही त्या दोघांना सोडणारच आहोत. पण तुझी अग्निपरीक्षा झाल्यानंतर आता किती वेळ ते फक्त तुझ्या हातात आहे.